नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर नवऱ्याच्या प्रगतीमागे बायकोचा विश्वास, शब्द आणि प्रार्थना खूप मोठी भूमिका बजावते. तक्रार नाही, तुलना नाही, फक्त साथ आणि विश्वास. हा व्हिडिओ प्रत्येक बायकोने पाहायलाच हवा. अनेक बायका मनात एकच प्रश्न घेत जगत असतात. मी सगळं करते, पण माझ्या नवऱ्याची प्रगती का होत नाही? मेहनत आहे, कष्ट आहे, पण यश यश नाही. कधीच नोकरी अडथळे, कधी व्यवसायात तोटा आणि कधी स्वतःवरच विश्वास होत जातो. लक्षात ठेवा, घरात स्त्रीचं मन शांत नसेल तर घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही. शास्त्रात असं म्हटलंय की बायको म्हणजे केवळ संसाराची जबाबदारी नाही, तर नवऱ्याच्या नशिबाचीही दिशा असते. बायकोचे शब्द, तिचे विचार, तिचं वागणं हेच नवऱ्याच्या यशाचं बीज असतं. कधीही नवऱ्याला हे शब्द बोलू नका, तुझं काही होणार नाही, तू अपयशी आहेस, इतरांना बघा आणि तू मी काय करताय. हे शब्द नवऱ्याच्या मन तोडतात आणि प्रगती थांबवतात. त्याऐवजी एक वाक्य आपण रोज बोलायचं आहे, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे वाक्य मंत्रासारखं काम करतं. सकाळचा छोटासा उपाय, सकाळी उठल्यावर नवऱ्याचं नाव घ्या आणि मनात म्हणा, माझ्या नवऱ्याच्या हातून चांगलं काम होवो, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळो. हेच बोलताना मनात तक्रार नको, फक्त शुभेच्छा असू द्या. देवपूजेचा नियम कोणता आहे? रोज देवासमोर दिवा लावा. दिवा लावताना नवऱ्याचं नाव घेऊन प्रार्थना करा. जर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर उत्तमच आहे. हे सांगा, स्वामींना न चुकता रोज सांगायचं आहे, स्वामी माझ्या नवऱ्याला योग्य दिशा द्या, त्यांचं मन बळकट करा आणि त्यांच्या कामात प्रगती होऊ द्या. आठवड्यातून किमान एक दिवस नवऱ्यासाठी विशेष प्रार्थना करा. घरातील वातावरण कायम तक्रार, भांडण, रडारड असेल तर लक्ष्मी दारातच थांबते. शक्य तितकं घर स्वच्छ ठेवा. संध्याकाळी दिवा लावा. नवऱ्याशी बोलताना आवाज सौम्य ठेवा. शांत घर, स्थिर प्रगती. नवऱ्याचा आत्मविश्वास, नवऱ्याच्या चुका लोकांसमोर सांगू नका. त्यांची तुलना कुणाशीही करू नका. नवरा चुकला तरी त्यांच्या पाठीशी उभं राहा. हीच खरी बायकोपणाची ओळख आहे. दान आणि सेवा, महिन्यातून एकदा तरी गरजू व्यक्तींना अन्न द्या किंवा देवळात गोरगरिबांना काहीतरी द्या. दान करताना मनात म्हणा, हे दान माझ्या नवऱ्याच्या प्रगतीसाठी. दानाने अडथळे हळूहळू दूर होतात. संयम आणि विश्वास, काही वेळा प्रगती उशिरा होते, पण ती नक्की होते. स्त्रीने जर राग, निराशा, नकारात्मक विचार यांवर नियंत्रण ठेवलं तर नवऱ्याचं नशीब कधीही बदलू शकतं. लक्षात ठेवा, बायको ही तुमचं मन शांत असेल तर नवऱ्याचं आयुष्य स्थिर होतं. तुमचे शब्द त्यांची ताकद, तुमचा विश्वास त्यांचं भाग्य आणि तुमची प्रार्थना त्यांची ढाल आहे. स्वामी समर्थ कृपा सदैव तुमच्या परिवारास राहो. शास्त्र सांगतं, बायकोचे शब्द भविष्य घडवतात. तिचा विश्वास त्याला उभं करतो आणि तिची तक्रार त्याला खचवते. जर नवऱ्याची प्रगती थांबली असेल तर आजपासून 3 गोष्टी नक्की करा. रोज एकदा मनापासून बोला, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. देवापुढे दिवा लावताना नवऱ्याचं नाव घेऊन फक्त प्रार्थना करा. घरात राग नका करू, तुलना नका करू, फक्त शांतता ठेवा आणि साथ द्या. बायकोचा विश्वास नवऱ्याचं नशीब बदलतो. हे शब्द नाही, सत्य आहे. श्री स्वामी समर्थ कृपा सदैव आपल्या कुटुंबावर आणि तुमच्या नवऱ्यांवर राहो. श्री स्वामी समर्थ. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला कोणते जरी प्रॉब्लेम असतील तर नक्की कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.